भंडारा गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित मागण्या, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शासनाच्या कथित दुर्लक्ष विरोधात आज भंडाऱ्यातील कारदा चौक येथे काँग्रेसच्या नेतृत्वात आक्रमक जल समाधी आंदोलन झाले. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले यांच्यासह शेकडो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी कारदा येथील लहान पुलावर उतरून थेट जलसमाधी आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सरकार शेतकरी विरोधी आहे अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी शासनावर गंभीर आरोप करत म्हटले की शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने अखेर जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.